सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, उमेश कामत, तेजस्विनी पंडित आणि बरेचसे सहाय्यक अभिनेता आणि अभिनेत्री अशी भली मोठी कलाकारांची रांग असलेला ये रे ये रे पैसा 3 हा तिसऱ्या भागापर्यंत पोहोचलेला मराठीतील एक विरळ असा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झालाय। याआधी बॉयज आणि झपाटलेला हे सिनेमा सोडले तर दुसऱ्या कुठल्या सिनेमाचे 3 भाग प्रदर्शित झालेत किंवा होतील हे जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट्स करून सांगा। जर तुम्ही याआधीचे दोन्ही सिनेमे पाहिले नसतील तर काहीही हरकत नाही, कारण तरीही तुम्ही हा सिनेमा बघू शकता। कारण मुख्य कलाकार जरी सारखे असले तरी स्टोरी पूर्णपणे नवीन आहे आणि तिचा पाठच्या चित्रपटांशी काहीही संबंध नाही। इतकंच नाही तर काही कलाकारांची पार्श्वभूमी सुद्धा वेगळी आहे। तर मुद्द्याची गोष्ट, चित्रपट कसा आहे त्याआधी चित्रपटाची सुरुवात कशाने होते हे सांगतो। घाबरू नका, चित्रपटाची कथा किंवा दृश्यांबद्दल नाही बोलत, तर मुख्य चित्रपट सुरू होण्याअगोदर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक संजय जाधव हे प्रकट होतात आणि बोलू लागतात की हा चित्रपट करमणुकीसाठी बनवला आहे। चित्रपट पाहून तो मध्यंतरानंतर चांगला होता आणि त्याआधी खास नव्हता असं काही बरळू नका। तसं हे जे ते काही बोलले ते खरंच आहे असो, पण त्यांचं म्हणणं असं की चित्रपट हा करमणुकीसाठी बघा। चित्रपट बनवण्यासाठी मेहनत लागते, पैसा लागतो, पण माझं म्हणणं एकच आहे की आम्हीही आमचा कष्टाने कमावलेला पैसा देऊन तुमचा चित्रपट पाहायला येतो, मग तुम्ही आम्हाला काहीही वाढाल आणि आम्ही ते डोळे बंद करून खायचं का? इथे मला चुकीचं समजू नका, साधारणतः मी सर्वच खराब चित्रपटांबद्दल बोलत आहे, या एका चित्रपटाला टार्गेट करून बोलत नाही। कारण प्रत्येक वेळी फक्त करमणूक म्हणून जर तुकार सिनेमालाही सपोर्ट करायला लागलो तर कदाचित आम्हाला चांगला सिनेमा कधीच पाहायला मिळणार नाही आणि प्रत्येक वेळी चांगला चित्रपट पाहायला मिळेल अशी छोटी आशाही आम्ही ठेवू शकत नाही का? चालायचंच। या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट चांगला आहे। दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार फक्त करमणूक म्हणून चित्रपट बघितला तर तो चांगला आहे। तरीही सुरुवातीला तो मी एक समीक्षक म्हणून पाहायला सुरुवात केली, पण ओव्हर ॲक्टिंग, आरडाओरडा आणि गोंधळ बघून माझ्यातला क्रिटिक जसा मी बाजूला ठेवला तसं लगेचच मी या चित्रपटात आपोआप गुंतत गेलो। कारण चित्रपटाची कथा आणि पटकथा एंगेजिंग आहे। पडद्यावर भरपूर काही चालू असतं, एकाच वेळी 2-2 सीन चालू असतात। नॉन लिनियर स्टोरी टेलिंग आणि कथेतील गोंधळ तुम्हाला लक्ष केंद्रित करायला भाग पाडतं, कारण जरा जरी तुम्ही इकडे तिकडे भरकटला तर झालं, सगळं डोक्यावरून जाणार। जसं चित्रपटात एका दृश्यात अण्णाच्या डोक्यावरून जातं। पटकथेत भरपूर गोंधळ आहे, पण तो गोंधळ बघताना मजाही येते। तसेच पटकथेत बऱ्याचशा पळवाटही लेखकाने घेतल्या आहेत। एखादा सीन आणि डायलॉग अचानक थांबतो आणि दुसरा सीन सुरू होतो, याचं स्पष्टीकरण पुढे मिळतं, पण ते सतत पाहताना चिडचिड होते। एका सीनमधून दुसऱ्या सीनमध्ये जेव्हा पात्रांची जागा बदलते ते पाहतानाही ऑड वाटतं। चित्रपटाची लांबीही जास्त वाटते। शेवटी आता मस्त क्लायमॅक्स सुरू होणार आणि धमाल येणार असं वाटत असतानाच मध्येच गाणं सुरू होतं। या गाण्याचा मोह दिग्दर्शकाने टाळायला हवा होता। तर एकंदरीत जर तुम्हाला असे भडक ओव्हर द टॉप कॉमेडी चित्रपट आवडत असतील तर नक्कीच या चित्रपटाला भेट द्या। तुमची करमणूक नक्कीच होईल, पण बहुतेक कदाचित करण जोहरचे पैसे वसूल होतील असं वाटत नाही, आणि जर ते करायचे असतील तर चित्रपटगृहात पहा।